इसाप नीतीमधील त्या रहस्यमय प्रवासाचा 7वा दिवस उजळला होता। काल विश्वासघातकी मैदानावर शब्दांची किंमत शिकून आजोबा आणि नातू आता मैदानाच्या एका टोकाशी जिथे एक जुनी वापरात नसलेली विहीर होती तिथे पोहोचले होते। नातवाच्या हातातलं इसाप नीतीचं पुस्तक आज निळ्या रंगाने चमकत होतं। आजचा ठिपका त्यांच्या अगदी समोर असणाऱ्या त्या विहिरीच्या काठावर तळपत होता। त्या ठिकाणाचे नाव होतं युक्तीची विहीर। आजोबा बघा, ही विहीर किती खोल आणि कोरडी आहे। इथे पाणीच नाहीये। अशा जागी आपल्याला काय शिकायला मिळणार? आजोबांनी विहिरीत पाहिलं। त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत हसू होतं। बाळा, जिथे पाणी नसतं तिथेच बुद्धीचा खरा कस लागतो। मोठी समस्या असेल म्हणून हार मानायची नसते। या विहिरीचं नाव युक्तीची विहीर का ठेवलं ते तुला आज कळेल। इथे एका छोट्या कावळ्याने जगाला शिकवलं की मोठी अडचण छोट्या कल्पनेने कशी सोडवायची। त्यांच्या संवादातून विहिरीतून अचानक काही खडे खाली पडल्याचा आणि एका पक्षाच्या पंखांचा फडफडाट झाल्याचा आवाज आला। नातू कुतूहलानं आजोबांना विचारू लागला, आजोबा हा कसला आवाज? इथे कोण आहे? हा आहे विचारांचा आवाज। हीच ती जागा जिथे एका कावळ्याने युक्तीच्या जोरावर तहान भागवली होती। चल बाळा, तुला एक गोष्ट सांगतो। नातू उत्सुकतेनं पुस्तक उघडतो आणि त्यातून निघणाऱ्या निळ्या प्रकाशात विहिरीचा परिसर चमकू लागतो आणि दोघं हळूहळू त्या पुस्तकातल्या एका कडक उन्हाळ्यातल्या जंगलात ओढले जातात। जंगल तेच होतं, पण वेळ होती कडक उन्हाळ्याची। सगळीकडे पाण्याची टंचाई होती। एक कावळा तहानेने व्याकुळ होऊन पाण्याच्या शोधात दूर दूर भटकत होता। कावळ्याचे पंख थकले होते, घसा सुकला होता, त्याला आता कुठेच पाणी दिसत नव्हते। तो हार मानू लागला होता। अरे देवा, वाचव मला, आत्ता नाही सहन होत आहे। पाणी कुठेच नाही, तहान आता जीव घेईल माझा। खूप दूर उडाल्यानंतर इकडे तिकडे शोधत असताना त्याला एका शेताजवळ एक मातीचा जुना हंडा म्हणजे पाणी ठेवण्याचे भांडे दिसलं। कावळ्याला खूप आनंद झाला। तो लगेच त्या हंड्याजवळ उतरला। पाणी पाणी पाणी, मला पाणी मिळालं। कावळ्याने हंड्यात पाहिलं तर पाणी होतं, पण ते अगदी तळाशी होतं। त्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती। तो खूप प्रयत्न करत होता, पण व्यर्थ। कावळा निराश झाला। कावळा हंड्याच्या काठावर बसला आणि विचार करू लागला। तो हार मानणारा नव्हता। त्याने आजूबाजूला पाहिलं, त्याला तिथे लहान लहान खडे म्हणजे दगड दिसले। त्याच्या बुद्धीची चमक जागृत झाली। मी पाण्यापर्यंत जाऊ शकत नाही, मग पाणी माझ्यापर्यंत का नाही येऊ शकत? कावळ्याने खाली उडून लगेच एक खडा उचलला आणि हंड्यात टाकला। खडा पाण्यात बुडाला, पण पाण्याची पातळी थोडी सुद्धा वर आली नाही। पण कावळ्याला आता युक्ती मिळाली होती। एक खडा नाही तर अनेक खडे, एक वेळ अशी येईल की पाणी नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचेल। कावळ्याने अथकपणे एक एक करून खडे आणले आणि हंड्यात टाकायला सुरुवात केली। त्याचे छोटे छोटे प्रयत्न सुरू होते। तो थांबला नाही। हळूहळू खूप वेळानंतर पाण्याची पातळी वर येऊ लागली। शेवटी पाणी इतकं वर आलं की कावळा सहजपणे त्याची तहान भागवू शकला। कावळ्याने पोटभर पाणी प्याले। बुद्धीच जिंकली, युक्तीही जिंकली। गोष्टीच्या पुस्तकातून आजोबाने नातू बाहेर आले होते। विहिरीच्या काठावर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवत होती। नातवाच्या चेहऱ्यावर आता आशा आणि कुतूहल होतं। आजोबा, म्हणजे मोठी समस्या सोडवण्यासाठी मोठ्या शक्तीची गरज नसते। ती युक्ती किती छोटी होती, पण काम किती मोठं केलं। अगदी बरोबर बाळा। जेव्हा तुम्हाला वाटेल की आता काही होऊ शकत नाही, तेव्हा ताकदीचा नाही तर तुमच्या बुद्धीचा वापर करा आणि छोटीशी कल्पना सुद्धा खूप मोठी अडचण दूर करू शकते। दुसरी गोष्ट म्हणजे सातत्य। कावळा जर एक दोन खडे टाकून थांबला असता तर त्याला पाणी मिळालं नसतं। त्याने सातत्याने प्रयत्न केले म्हणून तो जिंकला। नातू विचार करून म्हणाला, म्हणजे मी शाळेत गणित सोडवताना जर मला उत्तर मिळत नसेल तर मी युक्तीने विचार करून छोटे छोटे प्रयत्न करत राहायला हवेत। आजोबांनी त्याला जवळ घेऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, अगदी बरोबर। हळूहळू सातत्याने आणि बुद्धीने प्रयत्न कर। मोठी गोष्ट करण्यासाठी मोठा आकार नाही तर मोठी कल्पना शक्ती लागते। कावळा आणि हंड्याची गोष्ट सांगून आजोबा आणि नातू पुढच्या प्रवासाला निघाले। अशा रीतीनं त्यांचा प्रवासाचा 7वा दिवस संपला। शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे हे त्यांना समजलं। नातू आणि आजोबा नकाशाच्या आधारावर चालत होते आणि तेवढ्यात पुढचा ठिपका उजळला। पूर्णाच्या मध्यभागी असलेल्या एका मुंग्यांच्या वारुळावर म्हणजे मुंग्यांच्या घरावर तळपत होता। कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट ते आम्हाला नक्की कळवा। आजोबा आणि नातवाच्या ह्या प्रवासात तुम्ही सुद्धा रोज सामील व्हा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा। आजोबांची गोष्ट लगेच बघण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करून Instagram वर फॉलो सुद्धा नक्की करा।